मित्रो, आता आपण एक क्लिप बघितलेली आहे. या क्लिप कशा पद्धतीने तयार करायची आहे त्यावर मी व्हिडिओ बनवत आहे. हा माझा पहिला व्हिडिओ आहे. आपल्याला आवडला तर जरूर लाईक आणि शेअर करा. प्रथम होममध्ये जाणार. यासाठी आपल्याला AV प्लेयर नावाचं ॲप डाउनलोड करावं लागेल, जे माझ्या फोल्डरमध्ये आहे. AV प्लेयर मी ओपन केलेलं आहे. आपल्याला मित्रहो याची लिंक कशी बनवतात ती मला माहीत नाही, परंतु यूट्यूबवरती अनेक असे चॅनल आहेत ज्यामधून आपल्याला ही लिंक डाउनलोड करता येते. मी अगोदरच लिंक डाउनलोड केलेली आहे. AV प्लेयर व्हिज्युअलायझरचं लिंकनी हे व्हिज्युअल डाउनलोड केलेलं आहे. आणि या व्हिज्युअलमध्ये आपल्याला फक्त आपले फोटोज आणि आपल्याला व्हिडिओ कशा पद्धतीने फोटो वगैरे ॲड करायचे, इफेक्ट वगैरे, ते मी आपल्याला सांगणार आहे. प्रथमतः आपण याचं प्रथम उपयोग कसा करायचा हे पाहणार आहोत. याच्यामध्ये AV प्लेयर अशा पद्धतीनं असतं. यामध्ये आपण लायब्ररीमध्ये जाणार आहोत. लायब्ररीमधून आपल्याला गेल्यानंतर आपल्याला गाणं चूज करायचं. आपल्याला गाणं कोणतं वापरायचं आहे हे याच्यामध्ये मी रिसेंट जे गाणे आहेत ते रिसेंट गाणे मी बघितलेले आहेत. ते रिसेंटमध्ये प्रथम आपण गाणं निवडूया. रिसेंट जे नवीन ॲड झालेले आहेत त्याच्यामध्ये KGF सेन्स रिस्पेक्ट फ्रॉम मदर हे गाणं मी निवडतो आहे. हे गाणं या गाण्यावरती आपल्याला क्लिप ॲड करायची आहे. तर हा गाणं मी चूज केलेला आहे. नंतर आपल्याला व्हिज्युअलमध्ये जायचं आहे. व्हिज्युअलमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे गाणं दिसेल. नंतर याच्यामध्ये एडिट म्हणून ऑप्शन असतं पेन्सिलसारखं, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आणि नंतर याच्यामध्ये अशा पद्धतीने हे असतात बार्स वगैरे, जे याच्या टेम्पलेट्समध्ये जे अगोदरपासून ॲवेलेबल असतं ते सर्व याच्यामध्ये असतं. याच्यामध्ये फक्त आपल्याला चूज करायचं आहे इमेज ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला असे ॲरो दिसतील बघा. इथे ॲरो दिसत आहेत. तर आता आपल्याला इमेज कशा पद्धतीने ॲड करायची, ते इमेजवरती जायचं. इमेजवरती गेल्यानंतर फोटोसारखा ऑप्शन येतं, त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथे खाली कस्टम इमेज म्हणून येतं. कस्टम इमेज नंतर पिक इमेज करायचं. पिक इमेज केल्यानंतर आपल्याला जो फोटो आहे अशा पद्धतीनं मी हा फोटो चूज करतो. सध्या दुसरा होता, आता सध्या हा चूज करूया. हा फोटो मी चूज केलेला आहे. तर यानंतर जनरलवरती यायचं. इथं जर व्हिजिबल नसेल ती इमेज तरी दिसणार नाही, आपल्याला व्हिजिबल करायची आहे. हा माझा फोटो आला. याला आपण ॲडजस्टसुद्धा करू शकतो जनरल पद्धतीनं. जनरलमध्ये जायचं आणि नंतर खाली ॲडजस्ट म्हणून असतं पोझिशन म्हणून. पोझिशनमध्ये गेल्यानंतर असे ॲरो येतील आपल्याला. या ॲरोवरती क्लिक करायचं. या ॲरो आल्यानंतर आपण जशा पद्धतीनं हवी आहे त्या पद्धतीनं फोटोला आपण ॲडजस्ट करू शकतो. हे बघा, मी फोटोला ॲडजस्ट केलेलं आहे मित्र. फोटो थोडा धूसर असल्यामुळे क्लिअर दिसत नाही आहे, बट आपण फोटो बदलूसुद्धा शकतो. इमेजमध्ये जायचं, परत पिक इमेजमध्ये जायचं. तिथे गेल्यानंतर आपल्याला जो इमेज घ्यायचा आहे तो इमेज आपण चूज करू शकतो. सो टुडे आय एम टेक दिस इमेज. मी ही इमेज चूज केलेली आहे मित्र. ती इमेज फारच घाणेरडी वाटत होती, सो आय चेंज इमेज. आता याला पोझिशन ठीक करायचं आहे. याचा पोझिशन बरोबर नाही आहे, तर पोझिशन प्रथमतः आपल्याला ठीक करावं लागेल. प्रथम आपण पोझिशनवर गेल्यानंतर मी पोझिशन याचा ठीक केलेला आहे. सेंटरवरती दोन्हीचं पण पोझिशन सेम केलेलं आहे. आता आपण व्हिडिओ चालवून बघूया. अशा पद्धतीने व्हिडिओ तयार झालेला आहे. परत आपल्याला याच्यामध्ये एडिट काही करायचं असेल तर आपण याला कलरसुद्धा देऊ शकतो. ही इमेज आहे, इमेजवर चूज करायचं आहे. नंतर कलरमध्ये कलर ऑप्शन, आपल्याला कसं ऑप्शन ठेवायचं आहे कलरचं ते ऑप्शन पण आपण इथे चूज करू शकतो. सेकंड नंबरचा कलर आपण चूज करणार आहोत. कलर या पद्धतीने मी घेतलेला आहे. आणि या कलरला आपण हे सुद्धा शकतो बीट पद्धतीनं, जसं की ज्यावेळेस बीट होईल त्यावेळेस कलर चेंज होत जाईल. आता आपण सेन्स एकदा चालवून बघूया व्हिडिओ.
अशा पद्धतीने चेंज झालेलं आहे. आपल्याला याच्यामध्ये ॲड इमेज दुसरी पण एक इमेज ॲड करायची आहे. ती इमेज आपण चेक करूया. सो आम्ही नेम टाकलं होतं, नाव, एक इमेज होती ती PNG इमेज होती, ती PNG इमेज ही आहे. ही आपल्याला ॲड कशी करायची आहे ही पाहूया. इमेजवरती क्लिक केल्यानंतर कस्टम इमेज येतं. कस्टम इमेजनंतर पिक इमेजनंतर आपण जे PNG तयार केलेलं आहे, जसं की मी याच्यामध्ये हे PNG तयार केलेलं आहे ॲप्टिट्यूड नाही, याच्यावर क्लिक करायचं. नंतर तो इमेज तिथे येऊन जाईल. हा इमेज आलेला आपल्याला दिसत आहे. याच्यामध्ये आपल्याला जर काही बदल करायचे असतील तर बदल करू शकतो आपण, जसं की हा बीट होत आहे त्या पद्धतीनं. हा सध्या आता आपला टोटली व्हिडिओ बनवून झालेला आहे मित्रो. आता आपल्याला सेव्ह कसं करायचं, सेव्हमध्ये जायचं. चूज प्रिसेट, आपल्याला लो लेवल किंवा हाय लेवल जे चूज करायचं असेल ते प्रिसेट आपण चूज करू शकतो. तर मी लो लेवलचं चूज करणार आहे प्रिसेट. याच्यावर हेच ठेवायचं, जे आहे तेच हे राहू द्यायचं कोडेट. नंतर आपण इथे टायमिंगसुद्धा चेंज करू शकतो. मी इथे टायमिंग 20चा ठेवणार आहे, 0:20. ओके. नंतर एक्सपोर्ट. आपल्याला साऊंडसुद्धा ऐकू येईल ज्यावेळेस आपण एक्सपोर्ट व्हिडिओ करणार आहोत. या पद्धतीने आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होणार आहे. आपला व्हिडिओ चालू असताना आपल्याला हा साऊंड प्रिव्ह्यू ऐकू येणार आहे, की जो आपण ॲड सॉंग्स केलेले आहे त्या याला व्हिडिओला, तो सॉंग्स आपल्याला परत ऐकू येणार आहे मित्र. आता सध्या एक्सपोर्ट होतो आहे व्हिडिओ. एक्सपोर्ट झाल्यानंतर आपण परत त्याचं चेकिंग पाहूया कशा पद्धतीने व्हिडिओ एक्सपोर्ट झालेला आहे. 57 थोडा टाईम तर घ्यावाच लागेल, कारण की फ्रीचं आहे ना, ते जे ॲप आहे ते फ्रीचं ॲप आहे, त्याच्यामुळे थोडा लोड तो घेणारच आहे. आणि ज्या पद्धतीने आपल्या गाणं असेल, ज्या पद्धतीने गाण्याची लेंथ असेल, त्या पद्धतीने आपला व्हिडिओ हा वाढत जाईल. त्या पद्धतीने आपल्या व्हिडिओची जी क्रिएट व्हायची स्थिती आहे, जो हा टायमिंग आहे तो वाढत जाणार आहे टक्क्यांचा. 95वरती आलेला. आता याची प्रिसेट म्हणजे व्हिडिओ फक्त 20 सेकंदचा आहे, त्याच्यामुळे याची टायमिंग थोडी कमी आलेली आहे. आता एक्सपोर्ट फिनिशिंग झालेली आहे. आता आपण माझ्या फाईलवरती जाणार आहे मिक्स प्लेअरमध्ये आता आपण हे बघणार आहोत. मिक्स प्लेअरमध्ये कशा पद्धतीने या फाईलमध्ये माझा व्हिडिओ आलेला आहे. KGF सेन्स हा 20 सेकंदाचा आपल्याला दिसतोय न्यू म्हणून. तर मित्र हो, हा एक्सपोर्ट झालेला व्हिडिओ आपण बघितलेलाच आहे. या पद्धतीने आपला व्हिडिओ आपल्याला बनवता येतो.